आता हे झाड केवढं, ह्याचा जीव केवढा. हा आता ह्या घसात किती फळ आहे बघा बरं. अहो ते काय काय फांद्यांना बघतोय का हा द्राक्ष लागले होते. द्राक्षी लागली का तर फळ आहे का नाही. मागच्या 4-5 दिवसात बांधला आम्ही परत फांद्या मोडल्यावर. नमस्कार महादेव, मी घनश्याम गोरे, सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय अघोरी आखाड्याचे एक साधक, डॉक्टर शिवानी दुर्गा यांचा शिष्य. गुरूंनी जे ज्ञान दिलं, निसर्गाने जे ज्ञान दिलं, ते शेतकरी बांधवांच्या बागेपर्यंत, बांधापर्यंत पोहोचवण्याचं मी प्रामाणिकपणे काम करतोय आणि त्याला जबरदस्त असा रिझल्ट मिळालेला आहे शेतकरी बांधवांना. आणि त्यांच्या बागेमध्ये चमत्कार घडलाय. तर आपण त्यांच्या तोंडून, त्यांच्याकडून चर्चा करून, दादा तुमचं नाव सांगा. राजेंद्र शिंदे. तर मी बऱ्याच बागा बघितल्या. तर यावर्षी नोव्हेंबर डिसेंबरमधल्या ज्या बागा आहेत त्या बागामध्ये सेटिंगच झालेलं नाही. आणि ज्या झालेल्या आहेत त्या अगदी कमी सेटिंग झालेल्या आहेत. अगदी 70% बागा यावर्षी सेटिंग झालेल्या नाहीत. फक्त एक 25-30% बागा झालेल्या आहेत. तर त्या डिसेंबर महिन्यातल्या, ही बाग सुद्धा डिसेंबर महिन्यातलीच आहे, डिसेंबरमध्ये धरलेली. तर डिसेंबरमध्ये बाग धरलेली असून सुद्धा या ठिकाणी सेटिंग खूप चांगलं झालेलं आहे. 100, 150, 100 असं या ठिकाणी प्रत्येक झाडाला सेटिंग आहे. आणि एवढं सेटिंग होऊन सुद्धा की बागेमध्ये साईज चांगली झालेली आहे, परत सेटिंग चालू आहे. म्हणजे दोन्ही प्रक्रिया या बागेमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला बाग साईज बी करते आणि दुसऱ्या बाजूला सेटिंग बी चालू आहे, असं दुहेरी या ठिकाणी बघायला मिळतंय. आणि एवढी फळं या ठिकाणी आहेत, तर ती फळं असून सुद्धा साईज चांगली झालेली आहे, कलर चांगला आलेला आहे. तर आता इतरांच्या बागेमध्ये एवढा कलर आलेला आपल्याला पाहायला मिळत नाही, पण ह्या बागेमध्ये सर्व झाडांना एकसारखा कलर आलेला आहे आणि फळांची साईज सुद्धा चांगली झालेली आहे. असा बदल या ठिकाणी दिसून येतो. माझं नाव ओमकार विनायक ननावरे. तर बागच जर बोलायचं म्हटलं तर आम्ही गेले 2 वर्ष झालं लॉसमध्ये होतो. 2 ते 3 वर्ष, जोपर्यंत महाराजांची औषधं वगैरे चालू नव्हती तोपर्यंत. जेव्हापासून महाराजांची औषधं चालू केली तेव्हापासून बागेमध्ये रिझल्ट म्हणजे 1 नंबर रिझल्ट बघायला भेटला. आणि फळांची वगैरे साईज, कळी वगैरे एकदम चांगल्या प्रकारे दिसते आत्ता. माझं नाव सागर अर्जुन कोळेकर, राहणार निंबोडे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. मालाची क्वालिटी, मालाची साईज आणि मालाची फळाची ग्रोथ अतिशय चांगली प्रमाणे आहे. आणि हा माल सगळा एक्सपोर्टच्या क्वालिटीचा माल आहे. आत्ता मार्केटला माल जे येतोय तो कुठं टिपक्या, कुजवा, तेलकट ह्याचा माल येतोय. हा सगळा माल एक्सपोर्टच्या क्वालिटीचा माल पिकवला आहे. आणि सगळं महाराजांच्या औषधामुळे झालेत. आणि माझी बाग आहे, माझ्या बागेवर बी असा रिझल्ट नाही. माझ्या बागेत सगळं आता केमिकलचे औषध आहेत, पण असा माझ्या बागेला साईज नाही. माझ्या काय अडचणी आहेत ना, मी महाराजांशी बोलून ते क्लिअर करू शकतो साईजसाठी. बरोबर. आता या बागेचे मालक बोलते ते. माझं नाव विनायक प्रताप ननावरे, राहणार पाडळी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. म्हणजे आता हे महाराजांची औषधं वापरून मी आता गेल्या वर्षीपासून वापरतोय. मला असं सुरुवातीला असं वाटत होतं की बाबा आपली बाग म्हणजे एवढी म्हणावी अशी सेटिंग झालेली नाही. मी म्हणजे फळं पातळ आहेत असं मी महाराजांना आजपर्यंत म्हणत होतो. पण तो चमत्कार मला आता म्हणजे गेल्या महिन्यापासून जे दिसायला लागला की आपली फांद्या मोडायला लागल्या, साईज एकदम आता म्हणजे शेवटच्या टप्प्यात जोरात व्हायला लागलेली आहे. आणि निमिटेड असताना सुद्धा म्हणजे एवढी साईज आपल्या बागेला म्हणजे अशी इतकी होईल असं मग वाटत नव्हतं. पण ते तंबाखू चुना चालू केल्यापासून झाडाची म्हणजे मुळी चांगली चालू झाली. फळांचं काय झालं की लाकडावर फळं असल्यामुळं ते अंदाज येत नाही. अंदाज नाही, बरोबर आहे. जोपर्यंत तुमची फळं लाल होत नाहीत तोपर्यंत ती नजर ती भरत नाहीत. आणि मग आपल्याला काय वाटतं की बागेला फळं कमीच आहेत, बागेला फळं कमीच आहेत. एक पाठीमागचा व्हिडिओ होता, त्या ताईंचं काय म्हणणं होतं, महाराज सेटिंग फारच कमी आहे. फारच पहिलाच बार त्यांना फांदी मोजायला लावली, 38 फळं भरली, 38 का 32. अख्खं झाड जर मोजलं तर 100-150 फळं पहिल्या बाराला. आहे ना, बरोबर. ती लक्षात येत नाही. लक्षात नाही. आणि एकदा तुमच्या ती नजरेत बाग भरायला, फळं भरायला सुरुवात झाली की मग तुम्ही ते मोजलं की बरोबर तुमच्या लक्षात येतं की ह्याला फळं किती आहेत.
आणि मी एकदा साईज धरायला लागली की मग झाडाला लोड झेपत नाही, त्याला व्यवस्थित बांधावं लागतं. तर शेतकरी बांधवांनो, रिझल्ट आहे, 5 तत्वांचा रिझल्ट आहे. ज्या निसर्गाबरोबर राहून मी शेतकऱ्यांना शेती करायला शिकवतोय, ज्या गुरूंनी मला ज्ञान दिलं त्या ज्ञानाचा वापर करून पंचतत्वाची टॉनिक मी बनवतोय आणि शेतकऱ्यांना ते पुरवठा करतोय. ते स्वतः मी कष्ट करून बनवतोय, कोणत्याही प्रकारची लेबर न वापरता. कारण हातगुण असतो ना, एखाद्या माऊलीच्या हाताला चव असते, ते साहित्य दुसऱ्या माऊलीला दिलं तर तशी भाजीला चव येत नाही. त्याच्यामुळं औषधं मला टॉनिक स्वतः तयारी करावी लागतात आणि ते तयार करून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम प्रामाणिकपणे करतो. तर मला जी एवढीच विनंती आहे शेतकरी बांधवांना, आपल्या औषधाचा जरी तुम्हाला चमत्कार दिसत असला तरी देशी गाय जी आहे तिची जर तुम्ही सेवा केली तर ह्याच्या 10 पटीनं तुम्हाला चमत्कार दिसेल. कारण सगळ्यात श्रेष्ठ, अतिसर्वश्रेष्ठ परमेश्वरानं कोणाला तयार केलं असेल पृथ्वीच्या पाठीवर तर ते देशी गायला. कारण ती पंचतत्व बॅलन्स करून देते. पंचतत्व बॅलन्स केल्याशिवाय मनुष्यजात किंवा कुठलाही सजीव, निर्जीव आणि शेती ही यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून पंचतत्व बॅलन्स करणं गरजेचं आहे. माझ्या औषधाच्या पाठीमागं न पळता निसर्गाचा अभ्यास करा, म्हणजे 5 तत्वांचा अभ्यास करा. पंचतत्वाचा जर अभ्यास केला तुम्ही तर तुमची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. साईज राहुल 500-700 पर्यंत फळांची साईज चांगली झाली. पहिलं वापरले का आपलं औषध? हो, दुसरं वर्ष आहे. झाडाचं जीवन आहे तेवढी साईज आहे. भरणार की आरामात भरणार की. बघ रे इथे किती फळं जास्त असतील, फांदीला फळं जास्त असतील. 18 एकाच असं गुच्छात 18-19 फळ आहेत. म्हणतो सेटिंग पाहता सेटिंग मोजले फळ बाय. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले, खाली चालता येत नाही एवढा चिखल आहे आणि ह्या चिखलात सुद्धा फळं एकदम चमकतात. सनबर्निंगचा डाग नाही, कुठला रोग नाही. संजीवनी मायक्रोपोटीनची फवारणी अतिशय कमी आणि त्याच्यामुळं ह्या बागेचं दुसरं वर्ष आहे. आणि तुमच्या समोरच ही बाग आहे. मला मार्केटमध्ये जायची गरज नाही. शेती ही स्वयंभू आहे, हे शेतकरी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे. स्वयंभू म्हणजे तिचं अस्तित्व ती स्वतःचं अस्तित्व तयार करते. इतरावर शेती अवलंबून नसते, फक्त निसर्गाच्या सानिध्यात राहून आणि निसर्गावरच शेती अवलंबून असते. हे तुम्ही या निमित्तानं तुम्हाला हे पाहायला मिळते. आपण ह्या बागेला म्हणजे धरल्या पहिली ट्रीटमेंट आपलीच होती गेल्या वर्षी. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या बहार धरला, त्याला पहिल्यापासून आपली ट्रीटमेंट आहे. बाहेरचं काय वापरलं तुम्ही? नाही काय वापरलं. एवढा उन्हाळा होता, एवढं कडक टेम्परेचर होतं. सनबर्निंग कुठं दिसलं का तुम्हाला? नाही दिसलं नाही, कारण का ही बाग झाकली होती पण साईडच्या वळीत ना 2 मोकळ्याच होत्या. नाही त्याला प्रॉब्लेम काय आला सनबर्निंगचा काय त्रास? अजिबात काय त्रास नाही. साईजला काय अडचण? साईजला बी काय अडचण नाही. इतरांसारखे सनबर्निंगचा तेल्याचा अटॅक आहे? नाही तेल्याचा एकही फळ नाही. बागेत अख्ख्या बागेत तेल्याचा एकही डाग तुम्हाला आजपर्यंत सापडला नाही. पण आपल्या बागेला निमेटोड होता. निमेटोड भरपूर होता निमेटोड. गेल्या वर्षी तर काय आणलो? गेल्या वर्षी तर काही विषय नव्हता. आपण ह्या वर्षी तंबाखूची ट्रीटमेंट चालू केली. तंबाखू, चुना, कापूर एकत्र भिजून सोडायला चालू केले. निमेटोडला चांगला फरक पडलाय. अजूनही गाठी दिसतात. आता आपण उकरून बघितलं, थोड्याफार गाठी आहेत त्या, पण एकूण परिस्थिती चांगली आहे. तुम्हाला काय वाटतं बागेविषयी? बागेच्या फळांना शायनिंग आहे हां. आणि एवढा उन्हाळा यावर्षी प्रचंड कडक होता. हो, यावर्षी टेम्परेचर जूनमध्ये सुद्धा, मेला जेवढं टेम्परेचर असतं तेवढंच टेम्परेचर जून महिन्यात पूर्ण होतं. त्यामुळं प्रचंड उन्हाळा
असून सुद्धा या ठिकाणी फळांना ग्लिजिंग चांगलं आहे, कलर चांगला आहे, डाग नाही, साईज चांगली झालेली आहे. नाहीतर आता इतर बागामध्ये साईजचा खूप प्रॉब्लेम आहे की साईज लोकांची झालेली नाही, पण या बागेमध्ये तुम्हाला साईज आणि कलर हे दोन्ही गोष्टी बघायला मिळतात. आणि फळांना चकाकी चांगली आलेली आहे आणि सर्व फळे एकसारखी आहेत आणि सेटिंगसुद्धा खूप चांगलं झालेलं आहे. प्रचंड उन्हाळा कडक होता आणि अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच बागांना सेटिंगसुद्धा झालेलं नव्हतं, पण या बागेत सेटिंगसुद्धा चांगलं झालेलं आहे आणि कलर ही सर्व चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी बघायला मिळतंय. फळांची संख्या झाडावर फळांची साधारण संख्या साधारण 100, 150, 100 अशी या ठिकाणी आहे. तर इतकं प्रतिकूल वातावरण असून सुद्धा या प्रतिकूल वातावरणात सेटिंग चांगलं झालेलं आहे आणि फळांना कलर चांगल्या पद्धतीनं आलेला आहे. नाहीतर इतर बागाकडे जर बागांचा विचार केला तर असा कलर आणि असं शायनिंग आपल्याला इतर बागातनं दिसत नाही, पण या ठिकाणी या बागेमध्ये सर्व झाडांच्यावर फळांची साईज सुद्धा चांगली झालेली आहे, कलर सुद्धा चांगला झालेला आहे, हे दिसून येतं या ठिकाणी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साईज व्हायला लागली की झाडं तानावर येतात. आपल्याला त्या कोपऱ्यात 4 झाडं दिसली बघा तानावर आली, पण अख्खी बाग तुम्हाला सांगतो कुठेही तानाव नाही, सगळी झाडं फ्रेश आहे ती. झाडं फ्रेश आहे ती आणि पाठीमागनं कळून निघून सेटिंग झाले. आता एका झाडाला मोजलं यांनी 90 मोठी फळं तोडायला आलेली हो आणि 60-70 फळं सेटिंग झाली. सेटिंग झालेली म्हणजे 12 महिने जी आपण तोडायला बी आलेली आहे, सेटिंग सुद्धा चालू आहे. setting सुद्धा म्हणजे एकाच वेळेला दोन्ही क्रिया या ठिकाणी या बागेमध्ये दिसत आहेत आणि साईज बी Setting होती. आणि फळांची साईज सुद्धा चांगली चालू चालू आहे. आहे. जी तुम्ही म्हणता झाडावर लोड आहे, लोड झाले की साईज होत नाही. आता हे समोरच आहे की आपल्या 400-500 पर्यंत साईज आरामातच झालेली आहे झाली. आणि प्लस त्याच्यात नवीन फळं सेटिंग झालेली आहे ती. हो. मग आता मला सांगा कुठं एवढा लोड आहे बागेला, पण कुठंतरी तुम्हाला झाड ट्रेसमध्ये गेले असं दिसतंय का? एकही नाही. एकही झाड ट्रेस मध्ये गेलेलं नाही. झाड फ्रेश आहेत. पानं झाडांची सांगतायत की झाडं fresh झाडावर आहेत. अजिबात ताण अजिबात नाही. लोड झालेला नाही झाडांना. हा, झाडावर लोड आहे पण हा झाडावर ताण ट्रेस नाही. हा हा, असं ट्रेस या मध्ये ठिकाणी- नाही, झाडावर लोड आहे. लोड आहे पण- 100, 100, 150 पर्यंत फळ आहे ती, हा, पण प्लस 50-60 सेटिंग आहे एक्स्ट्रा, हा तरी सुद्धा झाड ट्रेस मध्ये नाही ती. ट्रेस मध्ये नाही तर झाड फ्रेश आहे. हा ही जी आहे ना ही केवळ पंचतत्वाची कमाल आहे. संजीवनी 5 तत्व बॅलन्स करून देते, मायक्रो प्रोटीन 5 तत्व बॅलन्स करून देते, तंबाखू, तुमचा हिंग, हे जे शेड्यूल आहे निसर्गाचं शेड्यूल आहे. 10 दिवसाला संजीवनी ड्रिचिंग करतो आपण, मायक्रो प्रोटीन 10 दिवसाला फवारतो आणि पूर्ण काळी जमीन आहे. त्यांना सांगितले की भाग तुटेपर्यंत हे चालता सुद्धा येत नाही एवढा चिखल होतोय, तर हे मुळी थांबणार, चोकअप होणार, ह्यासाठी त्याला हिंगाची तंबाखू ट्रीटमेंट कंटिन्यू चालू आहे. आणि ही चालू असल्यामुळं कोणत्याही प्रकारची अडचण नाही. निसर्गाच्या बरोबरीनं शेती जर केली आपण तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण कधीही येत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नुसतं कुठल्या टॉनिकच्या औषधाच्या पाठीमागं न पळता आपण निसर्गानं दिलेली 5 तत्व, ह्या 5 तत्वांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला अशा प्रकारचे आणि कमी खर्चात बाग तयार होऊ शकते. हे समोर तुम्हाला उदाहरण आहे. बरं इतर काय खर्च केला का तुम्ही? नाही की फक्त कीटकनाशक कीटकनाशक तेवढं तुम्हाला मारावं आणि लागलं. त्याच्याबरोबर घेतले 2-3 बुरशीनाशक, हा पण तो 3च वेळा, जास्त नाही. हा बरं मी तर सांगतो बुरशीनाशक घ्यायची गरजच घ्यायचंच नाही. नाही. बरोबर आहे. बुरशीनाशक घ्यायचंच नाही, पण शेतकऱ्यांना काय वाटतं बुरशीनाशकच नाही घेतल्यावर बुरशी कंट्रोल कशी व्हायची की कशी होईल? म्हणजे खालनं जमिनीतनं जर सोडलं संजीवनी मायानं आपलं दुसरं नॅचरल क्लिनर आहे, नवजीवन आहे, तर 100% तेल्या, लाकडावचा तेल्या असू द्या, तुमच्या फळावर तेल्या असू द्या, 100% कंट्रोल. त्यासाठी तुमची मुळी चालू पाहिजे. बुरशीनाशकाची गरज नाही तुम्हाला, मार्केटमधलं फक्त कीटकनाशकाची गरज पडते. आणि एवढं जरी तुम्ही केलं तर तुम्हाला इतर कोणताही खर्च नाही, अत्यंत कमी खर्चात तुमची बाग एक्सपोर्ट क्वालिटीची निघते. कीटकनाशक बी कधी घेतोय आपण? अमावश्याला, हा बस, मध्ये आधी नाही. मध्ये आधी नाही, बरोबर आहे. अमावस्या पौर्णिमेला जरी घेतलं तरी चालते. आपण बागेमध्ये शूटिंग करतो, व्हिडिओ तयार करतो, मी औषधं तयार करतो आणि नेहमी शूटिंगमध्ये मीच असतो. पण ह्याच्या पाठीमागे जे यश मिळण्याच्या पाठीमागे ज्यांचा हात आहे, औषधं तयार करताना मला कमी कष्ट पडतं,
पण माझ्या पत्नीला अतिशय जास्त प्रमाणात म्हणजे कष्ट पडतं. अक्षरशः रात्रीच्या 12-12 वाजता जेवायला, दिवसा कधी 8-8 दिवस सलग माझी पत्नी फक्त दिवसा सकाळी भात आणि भाजी ह्याच्यावरच असते. पण हे कधी पिक्चरमध्ये येत नाही. तसं ही जी बाग तुम्हाला दिसते हे दुसरं वर्ष आहे. एक व्हिडिओ याच्या अगोदर पण आपण या बागेचा तयार केलेला आहे. तर या बागेचं दुसरं वर्ष आहे. ही बाग फळावर आहे. व्हिडिओमध्ये काय होतं की जे शेतकरी बांधव औषध न्यायला येतात त्यांचा व्हिडिओमध्ये समावेश असतो बऱ्यापैकी. तर मी जाणीवपूर्वक मगाशी म्हटलं ताईंना पण बोलवा, कारण पाठीमागं सगळे हँडल करणाऱ्या घरच्या माता भगिनी असतात आणि त्यांना कधी पिक्चरमध्ये यायची संधी फारशी मिळत नाही. आणि म्हणून आवर्जून त्यांना बोलवून आपण त्यांच्याबरोबर थोडी चर्चा करू. ताई, तुम्ही हे आपलं औषध वापरता ह्याला 2 वर्ष झाली. हो. दुसरं वर्ष आहे बागेचं. त्याच्या आधी पण तुम्ही बाग करतच होता. हो. तुम्हाला त्यावेळेची केमिकलवरचे रिझल्ट आणि आताचे रिझल्ट यात फरक दिसतोय? हो, बऱ्यापैकी फरक, जोरात बघ. बरा फरक आहे. म्हणजे तुम्ही जे कष्ट करताय त्याला तुम्हाला फळ मिळतंय. हो. गेल्या वर्षी तुमची बाग चांगल्या क्वालिटीची आहे. झाली. पण गेल्या वर्षी पाऊस किती होता? प्रचंड पाऊस आणि कंटिन्यू पाऊस होता. हो. 15 मेलाच चालू झाला हा. गेल्या वर्षी. गेल्या वर्षी आणि तुम्हाला जास्त पाऊस होता. लई तुमच्याकडचं पाऊस तर आला. पाऊस उघडला नाही. शिंदे पाहुण्याच्या बागेत तर काळी जमीन असल्यामुळं काहीच नाही. काहीच करता आलं नाही. एवढ्या पावसात सुद्धा तुमची बाग सक्सेस झाली. हो. आणि त्याच्यानंतर ह्या वर्षी पण दुसरा बार आहे. आता फळांची साईज आम्ही सगळी फिरून आत बघितली. 400-500 पर्यंत 100, 100-150 फळं आहेत. नवीन सेटिंग पण चालू आहे. 12 महिने आपल्याला आता बाग काय चालवायचीच आहे. काय म्हणजे ही बाग सोडायची नाही, नाही. कंटिन्यू चालवायची. म्हणजे तुम्हाला ह्याच्या अगोदर शेती करत होता आणि मग माझ्याशी कॉन्टॅक्ट झाल्यानंतर शेती करताय, ह्याच्यात तुम्हाला म्हणजे किती टक्के यश मिळतंय? बरंच आहे म्हणायचं. म्हणजे फरक तर भरपूर मिळतंय. फरक पण चांगला आहे आम्हाला, म्हणजे रिझल्ट चांगला मिळतोय तुमच्या औषधांचा. समाधान आहे. समाधान. कष्ट करताय ह्याचं समाधान वाटते. हो. हे कष्टाला यश आल्यानंतर माणसाला आनंद हो. मिळतो, मग. आनंद वाटतो. हम्म. असं तुम्हाला म्हणजे सलग 2 वर्ष झालं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ह्या बागेनं नुकसान होऊ दिलं नाही. नाही. इतकं खराब वातावरण होतं. हम्म. चांगल्या वातावरणात आपल्या बागेला काय होईल, जबरदस्त रान केली जाते. तर शेतकरी बांधवांना काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील तर संध्याकाळी 6च्या अगोदर मला संपर्क करा. संध्याकाळी 6 नंतर माझी पूजेची वेळ सुरू होते. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असू द्या, 5 तत्व शिकायचे असतील तर आपल्या चॅनलवर शिवरुद्र नॅचरल ॲग्रो या चॅनलवर सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आहेत. ते तुम्हाला त्या व्हिडिओ बघून आपल्याला शिकता येईल. काही अडचण असली तर जरूर संपर्क साधा. जेवढं मला शक्य तेवढं मला मार्गदर्शन करायचं मी तुम्हाला प्रयत्न करीन. हर हर महादेव.